हॅलो एव्हरीवन, मी अपर्णा, एक स्किन एस्थेटिशियन. तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. हल्ली असं म्हटलं जातं की सनस्क्रीन लावल्यामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं एक तुम्हाला सांगणं आहे की सनस्क्रीन लावलं म्हणून स्किन कॅन्सर होईल असं काहीही नसतं. पहिली गोष्ट म्हणजे मी दोन गोष्टी इथे क्लिअर करते. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही सनस्क्रीन तुम्ही वापरा, त्या सनस्क्रीनच्या मागचा जे काही इंग्रेडियंट्स आहेत ते वाचायला शिका. त्याच्या मागे जर का ऑक्सीबेन्झॉन नावाचं जर का इंग्रेडियंट असेल तर ते घेणं टाळा, म्हणजे ते घेऊ नका सनस्क्रीन. दुसरं कुठलं जे काही भारतीय ब्रँडचं असेल असं एखादं सनस्क्रीन तुम्ही चॉईस करा जे 50+ SPF वालं असेल आणि त्याच्यात UVA आणि UVB प्रोटेक्शन असेल. UVA आणि UVB प्रोटेक्शन म्हणजे काय, तर UVA म्हणजे टॅनिंग पासून वाचवतं आणि UVB हे आपल्याला कॅन्सर पासून वाचवतं. कारण सूर्याची अतिनील किरणं जर का त्वचेवरती आली तर ते UV प्रोटेक्शन ज्याला आपण म्हणतो किंवा UV रेज जर का आपल्या त्वचेवरती आले तर आपल्याला टॅनिंग होते आणि काही लोक म्हणतात ते कॅन्सर सुद्धा होतो. आपल्या भारतीयांमध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे आपल्या त्वचेमध्ये जास्त असल्यामुळे आपल्याला भारतीयांमध्ये ती संख्या जरा कमी आहे, फार कमी आहे की ज्यांना स्किन कॅन्सरचे असे पेशंट्स भारतामध्ये तरी आहेत. मोस्ट ऑफ हे सगळे पेशंट तुम्हाला फॉरेनमध्ये सापडतील, ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये. भारतामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नाही. आणि उगाच सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सनस्क्रीन लावणं सोडून देणं हे चुकीचं आहे. सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे, ती गरज आहे. कारण एक त्वचेवरती जर का चांगला सुरक्षित प्रोटेक्टिव्ह लेअर असेल तर ऑफकोर्स हे तुमच्याच फायद्याचं आहे की तुम्ही टॅनिंग पासून वाचाल, मी मगाशी म्हटलं तसं. आणि UVA आणि UVB म्हणजे काय, UVA म्हणजे टॅनिंग पासून वाचवणं, UVB म्हणजे आपल्याला कॅन्सर पासून वाचवणं. त्यामुळे सनस्क्रीन लावणं मस्ट आहे. त्यामुळे असं उगाच सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सनस्क्रीन लावणं सोडून देऊ नका. तुमची स्किन तुम्ही स्वतःहून अजून डॅमेज करून घेऊ नका. थँक्यू. आणि अशाच काही जर का तुम्हाला माहिती जर का हव्या असतील तर नक्की मला फॉलो करा. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.